स्मार्ट अहमदनगर न्यूज। समाज बदलायचा असेल तर शिक्षण हवे आणि शिक्षणासाठी साधने हवीत हा विचार डोळ्यांसमोर ठेवून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन शेवगाव तालुक्याचे कर्तृत्ववान तालुका प्रमुख विकास भैया शेलार यांनी केलं असून त्यांच्या पुढाकाराने अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या, पेन, पेन्सिल आणि आवश्यक शालेय साहित्य पोहोचले। राहुल दुबाले, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य योगेश भैया कदम, राज्य सचिव यांचे मार्गदर्शन आणि राज्य लीगल सेल सचिव ॲडव्होकेट आदर्श जाधव, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष दीपक मोहिते यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदभाई शेख, उपसरपंच पिंगेवाडी लवजी वस्ताद चाळवे, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शरद भाऊ शेलार, हरिभक्त परायण अनिल महाराज मुंडे, माजी शाळा समिती अध्यक्ष मच्छिंद्र जायभाय, जिल्हा चिटणीस भाजपा किरण भाऊ वाघ, शेवगाव तालुका युवक आघाडी कार्याध्यक्ष संकेत भाऊ तानवडे, पिंगेवाडी सोसायटी चेअरमॅन उद्धव भाऊ वाघ, युवा उद्योजक अविनाश भाऊ तानवडे, राम शेलार, अजय शेलार, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खरात सर व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला। हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे एक ठाम सामाजिक दायित्व आणि गरिबीच्या अंधारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उजेड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता। विद्यार्थ्यांचे टवटवीत चेहरे आणि त्यांच्या डोळ्यातील आशेची झलक पाहून या उपक्रमाचे खरे यश अधोरेखित झाले। तसेच शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सामाजिक जाणीवेचे मनपूर्वक कौतुक केले। अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा फक्त शब्दात नव्हता, तो कृतीत होता आणि आज त्या कृतीची जाणीव या सामाजिक उपक्रमातून ठळकपणे दिसून आली।